हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्यातल्या 23 नगर परिषदा तर नगर पंचायतींसाठी आज मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, उद्या निकाल। अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। भरारी पथकाने पैसे घेतले ताब्यात, अधिकची चौकशी सुरू। वाशिममध्ये नगर परिषदेच्या प्रभाग 10 मधील मतदान ठप्प। ईव्हीएम गेल्या 30 मिनिटांपासून बंद पडल्याने मतदान केंद्रावर मतदारांची तारांबळ। फुलंब्रीमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला जादू टोण्याचा प्रकार। भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर आणि एका गल्लीमध्ये अज्ञातांकडून जादू टोणा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच। मुंबई महापालिकेच्या 102 जागांवर भाजपचा दावा, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 109 जागांवर दावा। भूलथापांच्या आमिषाला बळी पडू नका, तर भाजपच्या कमळाला मतदान करा। रवींद्र चव्हाण तुमच्या पाठीशी आहेत। डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांचं मतदारांना आवाहन। राज्यातील अनेक मनपांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार, सुनील तटकरेंमध्ये रात्री बैठक पार पडली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मुंबई पूर्व उपनगराचा दौरा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून अनेक नव्या शाखा सुरू करण्यात येणार। पुण्यात भाजपकडून विरोधकांसह मित्रपक्षांना जोरदार धक्का। अनेक माजी आजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियांका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या घडामोडी आज पाहणार आहोत आपण। सगळ्यात आधी एक महत्त्वाची घडामोड समोर येते। आज पालिका निवडणुकीचं मतदान पार पडतंय। अंबरनाथच्या पालेगाव परिसरामध्ये हे मतदान पार पडतंय। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी हे मतदान पार पडतंय आणि त्यामध्येच ही मोठी बातमी समोर येते। अंबरनाथमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येतोय। राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांकडून हा आरोप करण्यात येतोय। ही मोठी बातमी आपण बघतोय। अंबरनाथच्या पालेगाव परिसरामध्ये जेपी हार्मोनियन सोसायटीमध्ये पैसे वाटप केल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। यानंतर भरारी पथकाने इथे धाड टाकून हे पैसे ताब्यामध्ये घेतलेत। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे। आता ज्यांनी हा आरोप केला होता त्या सोसायटीमध्ये जाऊन न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही। ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलाय तिथून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। पाहूयात। मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता। तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं, सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अंबरनाथ नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे, मात्र त्यापूर्वी रात्रीच्या सुमारास आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती आहे जेपी हार्मनी ही सोसायटी। आणि या सोसायटीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने आरोप केलेला आहे की भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पैसे वाटपासाठी आले होते आणि त्यांनी या ठिकाणी भरारी पथकाला बोलून घेतलं आणि
जे पैसे त्यांच्याकडे होते ते भरारी पथकाने ताब्यात घेतलेले आहेत। या सोसायटीमध्ये मतदारांना पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाने केला होता आणि जे 2 कार्यकर्ते आले होते त्यांच्यावर हा आरोप केला गेला होता। या सोसायटीमध्ये ज्यांनी आरोप केला होता त्यांना सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही रहिवासी ज्यांनी आरोप केलेला आहे तो सध्या कॅमेऱ्यासमोर यायला नकार देतोय, बोलण्यास नकार देतोय। त्यामुळे आता हे आरोप केल्यानंतर भरारी पथकाने ही सगळी रक्कम हातात घेतल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर कशा प्रकारे कारवाई सुरू आहे, भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत नक्की पैसे वाटपासाठी आले होते का, या सगळ्याची चौकशी आता भरारी पथकाकडनं केली जाते आणि त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू केली जाईल। मात्र ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी मतदारांना पैसे वाटप केला जातील असा गंभीर आरोप केला गेला होता। मात्र त्यातून काय निष्पन्न होत आहे, काय सत्यता बाहेर येते, या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि तपास भरारी पथकाकडनं निवडणूक आयोगाकडून केला जाईल। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ। तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अनेक गैरव्यवहार गैरप्रकरण समोर आलंय। त्या असंच एक प्रकरण अंबरनाथमधून समोर आलंय। 200 संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आलंय। बोगस मतदानासाठी भिवंडीहून या महिलांना आणलं असा आरोप करण्यात येतोय। भाजप आणि काँग्रेसच्या आरोपानंतर या महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। कृष्णा मॅरेज हॉल सभागृहामध्ये या महिलांची आता कसून चौकशी पोलीस करतात। अंबरनाथच्या कोसगाव परिसरामध्ये एका सभागृहामध्ये शेकडो महिलांची गर्दी झाली होती, मात्र या महिला बोगस मतदान करण्यासाठी आणल्या गेल्यात असा आरोप भाजपानं आणि काँग्रेसनं केला होता। या सगळ्या महिलांना आता अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या इथं आणलं गेलं आहे। एका रूममध्ये या महिलांना पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे। हाच तो रूम आहे। आपण पाहू शकतो की महिला पोलीस देखील या ठिकाणी आहेत आणि ज्या महिलांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्या महिलांची आता कसून तपासणी केली जाईल, चौकशी केली जाईल की या महिला कशासाठी आणल्या गेल्या होत्या, खरंच बोगस मतदान करण्यासाठी या महिला आणल्या गेल्या होत्या का, या सगळ्याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। या महिला ज्या आहेत त्या शेकडोंच्या संख्येनं होत्या आणि त्यानंतर खरंच या महिला पैसे घेऊन या ठिकाणी बोगस मतदानासाठी आणल्या गेल्या होत्या का। मात्र ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे शिवसेना शिंदे गटाकडनं त्यांच्या उमेदवाराकडनं या महिला आणल्या गेल्या होत्या बोगस मतदानासाठी। त्यानंतर भरारी पथक तिकडे आले, निवडणूक कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि त्या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांना अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याची इथं आणण्यात आलं आहे। सध्या महिला या ठिकाणी ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत, त्यांची कसून तपासणी सुरू आहे, चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती समोर येणार आहे की खरंच या महिला बोगस मतदानासाठी या ठिकाणी आणल्या गेल्या होत्या का। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठणनंतर आता फुलंब्रीमध्ये देखील जादू टोण्याचा प्रकार मतदानाच्या अगोदरच्या रात्री समोर आलाय। काही अज्ञातांकडून जादू टोण्याचा प्रकार हा भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर आढळून आला। जादू टोण्यासाठी लागणारं साहित्य इथे आढळल्यामुळे फुलंब्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। लिंबू, मिरची आणि बाहुली, त्याचबरोबर टोचलेल्या पिना, नारळ असे सगळं साहित्य तिथे आढळून आलं। मतदान केंद्र आणि एका गल्लीमध्ये हे सगळं जादू टोण्याचं साहित्य आढळून आलंय। मतदानाच्या 1 रात्री आधीच हे सगळं साहित्य तिथे आढळून आल्यामुळे एकच खळबळ या फुलंब्रीमध्ये उडाली आहे। बातमी आहे वाशिममधनं। वाशिम नगर परिषदेच्या प्रभाग 10 मधील मतदान हे ठप्प झालंय। त्याचं कारण असं की प्रभाग 10 मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम गेल्या 30 मिनिटांपासून बंद असल्याचं समोर आलंय। त्यामुळे इथे मतदान 30 मिनिटांपासून थांबलेलं आहे। त्यामुळे मतदारांची एकच तारांबळ उडाली आहे। मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा देखील यामुळे लागलेल्या आहेत। आपल्या मतदानाची वाट तिथे बघतायत, आपण कधी वोट करू यासाठी या लांबच लांब रांगा आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येत आहेत। पण गेल्या 30 मिनिटांपासून इथे ईव्हीएम बंद असल्यामुळे एकच गोंधळ इथे उडालेला आहे।